नमस्कार. व्यावसायिक अर्थशास्त्र अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण आज पूर्ण स्पर्धेतील दीर्घकालीन समतोल म्हणजे पूर्ण स्पर्धेतील व्यवसाय संस्थेचा आणि उद्योगाचा दीर्घकालीन समतोल कसा प्रस्थापित होतो याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पूर्ण स्पर्धेचा जो दीर्घकालीन समतोल आहे त्या दीर्घकालीन समतोलाचे दोन भागामध्ये विभाजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यापैकी पहिला घटक आहे व्यवसाय संस्थेचा दीर्घकालीन समतोल आणि दुसरा जो समतोल आहे तो उद्योगाचा दीर्घकालीन समतोल. तर या दोन समतोलांचं वेगवेगळं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे पूर्ण स्पर्धेतील व्यवसाय संस्थेचा दीर्घकालीन समतोल याविषयी आपण सर्वप्रथम चर्चा करूयात की ज्या कालावधीमध्ये उत्पादकाला उत्पादनाचे सर्व घटक व उत्पादनाचे प्रमाण आवश्यकतेनुसार बदलता येते त्याला दीर्घ कालावधी असे म्हणतात. हा कालावधी 20 ते 25 वर्षांचा असतो. दीर्घकाळात उत्पादनाच्या स्थिर व बदलत्या उत्पादन घटकांमध्ये बदल करता येणे शक्य असल्यामुळे मागणीनुसार पुरवठ्यात बदल करता येणे किंवा मागणीनुसार पुरवठ्यात बदल करणे शक्य होते. ज्या व्यवसाय संस्थांना दीर्घकाळात तोटा होतो त्या व्यवसाय संस्था उत्पादन बंद करून बाजारातून बाहेर पडतात. तर बाजाराच्या परिस्थितीमध्ये किंवा बाजारात जर अतिरिक्त नफा प्राप्त होण्याची परिस्थिती असेल तर नवीन व्यवसाय संस्था बाजारामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे अतिरिक्त नफा नष्ट होऊन दीर्घकाळात व्यवसाय संस्थेला फक्त सामान्य नफा प्राप्त होतो. पूर्ण स्पर्धेतील व्यवसाय संस्थेचा दीर्घकालीन समतोल प्रस्थापित होण्यासाठी देखील काही अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. त्यातली पहिली अट आहे दीर्घकालीन सीमांत खर्च हा दीर्घकालीन सीमांत प्राप्तीबरोबर असावा. म्हणजेच LMC बरोबर LMR, लॉंग रन मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू लॉंग रन मार्जिनल रेव्हेन्यू. त्यानंतर दुसरी अट आहे दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र दीर्घकालीन सीमांत प्राप्ती वक्राला खालच्या बाजूने छेदून वर गेलेला असावा. आणि तिसरी अट आहे दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र दीर्घकालीन सीमांत प्राप्ती वक्राला छेदून जात असताना सीमांत खर्चात वाढ होण्याची प्रवृत्ती असावी. या तीन अटींची जर पूर्तता झाली तर व्यवसाय संस्थेचा त्या ठिकाणी दीर्घकालीन समतोल प्रस्थापित होतो. तर या तीन अटींची पूर्तता जर झाली तर त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेची किंमत बरोबर दीर्घकालीन सीमांत खर्च बरोबर दीर्घकालीन सीमांत प्राप्ती बरोबर दीर्घकालीन सरासरी खर्च बरोबर दीर्घकालीन सरासरी प्राप्ती अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये किंमत, त्यानंतर दीर्घकालीन सीमांत खर्च, दीर्घकालीन सीमांत प्राप्ती, दीर्घकालीन सरासरी खर्च आणि दीर्घकालीन सरासरी प्राप्ती हे पाचही घटक या ठिकाणी समान होतात. या परिस्थितीमध्ये व्यवसाय संस्थेला किंवा या परिस्थितीमध्ये व्यवसाय संस्थेचा दीर्घकालीन समतोल कसा प्रस्थापित होईल किंवा कसा प्रस्थापित होतो याचं स्पष्टीकरण आकृतीच्या साहाय्याने आपल्याला करता येईल. की या आकृतीमध्ये OX अक्षावर उत्पादन आणि OY अक्षावर दीर्घकालीन खर्च प्राप्ती आणि किंमत दर्शवलेली आहे. MR आणि AR हे अनुक्रमे दीर्घकालीन सीमांत प्राप्ती आणि दीर्घकालीन सरासरी प्राप्तीचे वक्र आहेत. MR म्हणजे सीमांत प्राप्ती वक्र आणि AR म्हणजे सरासरी प्राप्ती वक्र. हे दोन्ही वक्र पूर्ण स्पर्धेमध्ये एकच असतात. त्यानंतर LMC हा वक्र व्यवसाय संस्थेचा दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र आहे. तर LAC हा वक्र व्यवसाय संस्थेचा दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र आहे. आकृतीतील हा जो ई बिंदू आहे या ई बिंदूमध्ये LMC हा दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र सीमांत प्राप्ती वक्राला खालच्या बाजूने छेदून वर जातो. त्यामुळे या ई बिंदूत व्यवसाय संस्थेचा दीर्घकालीन समतोल प्रस्थापित होतो. या समतोल अवस्थेमध्ये समतोलाच्या ज्या तीन अटी आहेत म्हणजे ई बिंदूमध्ये समतोलाच्या तीनही अटी पूर्ण होत की सीमांत दीर्घकालीन सीमांत खर्च सीमांत प्राप्ती बरोबर असावा हे या ठिकाणी समान होतं. दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र सीमांत प्राप्ती वक्राला छेदून जाणारा असावा ही अट या ठिकाणी पूर्ण होते. आणि तिसरी अट पूर्ण होते की दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र सीमांत प्राप्ती वक्राला खालच्या बाजूने छेदून जात असताना त्यामध्ये वाढ होण्याची प्रवृत्ती असेल. ज्या सीमांत खर्चामध्ये या ठिकाणी वाढ होण्याची प्रवृत्ती आहे तर या ठिकाणी व्यवसाय संस्थेचा दीर्घकालीन समतोल प्रस्थापित होतो.
या दीर्घकालीन समतोल अवस्थेत व्यवसाय संस्था ओ पासून तर एन पर्यंत एवढं उत्पादन करण्याचं निश्चित करते. या ठिकाणी उत्पादनाचं प्रमाण निश्चित होतं. या उत्पादनासाठी व्यवसाय संस्थेला मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून अस्तित्वात आलेली OP ही किंमत या ठिकाणी प्राप्त होते किंवा NE ही किंमत प्राप्त होते. त्याचप्रमाणे व्यवसाय संस्थेला येणारा जो खर्च आहे तो खर्च देखील O पासून तर P पर्यंत किंवा N पासून तर E पर्यंत एवढा आहे. त्यामुळे व्यवसाय संस्थेला या ठिकाणी अतिरिक्त नफा किंवा तोटा होत नाही, तर फक्त सामान्य नफा प्राप्त होत. आकृतीतील ही जी ई बिंदू आहे, तर या ई बिंदूमध्ये व्यवसाय संस्थेचा सीमांत खर्च, सीमांत प्राप्ती, सरासरी खर्च, सरासरी प्राप्ती आणि किंमत हे सगळे घटक किंवा हे पाचही घटक या ठिकाणी समान होतात. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय संस्थेला सामान्य नफा प्राप्त होतो. व्यवसाय संस्थेला उत्पादनाची क्रिया चालू ठेवण्यासाठी जो किमान म्हणजेच कमीत कमी नफा प्राप्त होणे आवश्यक असते त्याला सामान्य नफा असं म्हटलं जातं. या बिंदूमध्ये या ठिकाणी ही अवस्था पूर्ण होते. त्यानंतर दुसरा घटक आहे पूर्ण स्पर्धेतील उद्योगाचा दीर्घकालीन समतोल. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकजिनसी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या सर्व व्यवसाय संस्थांच्या एकत्रीकरणाला उद्योग असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मोबाईल उद्योग, वाहन उद्योग, कापड उद्योग इत्यादी. दीर्घ कालावधी म्हणजे असा कालावधी की ज्यामध्ये उत्पादनाच्या स्थिर व बदलत्या अशा दोन्ही प्रकारच्या उत्पादन घटकांमध्ये आवश्यक तेवढा बदल करता येणं सहज शक्य असतं. पूर्ण स्पर्धेतील उद्योगाचा दीर्घकालीन समतोल प्रस्थापित होण्यासाठी पुढील अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. त्याला दीर्घकालीन समतोलाच्या अटी असं म्हटलं जातं. त्यातली पहिली अट आहे की दीर्घकालीन म्हणजे उद्योगाची दीर्घकालीन मागणी आणि दीर्घकालीन पुरवठा समान असावा. जे DD बरोबर SS. DD म्हणजे डिमांड आणि S म्हणजे सप्लाय, हे दोन्ही समान असावेत. त्यानंतर दुसरी अट आहे उद्योगात समाविष्ट असणाऱ्या सर्व व्यवसाय संस्था दीर्घकालीन समतोल अवस्थेत असाव्यात. म्हणजे उद्योगामध्ये जेवढ्या व्यवसाय संस्था समाविष्ट आहेत त्या सगळ्या व्यवसाय संस्था संतुलन अवस्थेमध्ये असणे आवश्यक असते. आणि तिसरी अट आहे उद्योगातील व्यवसाय संस्थांची संख्या स्थिर असावी. म्हणजे उद्योगामध्ये जेवढ्या व्यवसाय संस्था समाविष्ट झालेल्या आहेत त्या व्यवसाय संस्थांच्या संख्येमध्ये वाढ किंवा घट होऊ नये, म्हणजेच त्यांची संख्या स्थिर असावी अशी या ठिकाणी तिसरी अट आहे. या अटींची जर पूर्तता झाली तर उद्योगाचा दीर्घकालीन समतोल कसा प्रस्थापित होतो याचं स्पष्टीकरण या आकृतीच्या सहाय्याने केले जाते. या आकृतीमध्ये A भाग आणि B भाग असे दोन भाग दर्शवलेले आहेत. हा जो A भाग आहे तर या A भागामध्ये व्यवसाय संस्थे म्हणजे उद्योगामध्ये समाविष्ट असणाऱ्या व्यवसाय संस्थेचा दीर्घकालीन समतोल दर्शवलेला आहे. आणि जो B भाग आहे तर त्या B भागामध्ये उद्योगाचा दीर्घकालीन समतोल दर्शवलेला आहे. A भागाचा विचार केला तर A भागामध्ये OX अक्षर उत्पादन आणि OY अक्षर खर्च प्राप्ती आणि किंमत दर्शवलेली आहे. MR आणि AR हे सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्तीचे वक्र आहेत. त्यानंतर LMC हा दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र आहे. LAC हा दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र आहे. LMC हा जो वक्र आहे तर हा वक्र ई बिंदूमध्ये सीमांत प्राप्ती वक्राला खालच्या बाजूने छेदून वर जातो. त्यामुळे ई बिंदूत व्यवसाय संस्थेचा दीर्घकालीन समतोल प्रस्तावित होऊन व्यवसाय संस्था ON एवढं उत्पादन करण्याचं निश्चित करते. या उत्पादनासाठी O पासून तर P पर्यंत किंवा N पासून तर E पर्यंत एवढी किंमत व्यवसाय संस्थेला प्राप्त होते. त्याच व्यवसाय संस्थेला येणारा खर्च देखील सरासरी खर्च देखील O पासून तर P पर्यंत किंवा N पासून तर E पर्यंत आहे. कारण LAC हा जो सरासरी खर्च वक्र आहे तर तो सरासरी खर्च वक्र ई बिंदूमध्ये सरासरी प्राप्ती वक्राला स्पर्श करून जातो. म्हणजे ई बिंदूमध्ये हे दोन्ही घटक समान होतात. त्यामुळे या अवस्थेत व्यवसाय संस्थेला अतिरिक्त नफा प्राप्त होत नाही किंवा तोटा होत नाही, तर फक्त सामान्य नफा प्राप्त होत. त्यामुळे या ई बिंदूमध्ये या ठिकाणी 5 घटक समान होत. जे 5 जे घटक आहेत तर ते 5 घटक या ठिकाणी समान होतात. ते कुठले? सीमांत खर्च, सीमांत प्राप्ती, सरासरी खर्च, सरासरी प्राप्ती आणि किंमत. हे जे 5 घटक आहेत तर हे 5 घटक या ई बिंदूमध्ये समान होत. त्यानंतर महत्त्वाचा दुसरा भाग आहे आकृतीचा B भाग. आकृतीचा हा जो B भाग आहे या B भागामध्ये OX अक्षावर दीर्घकालीन मागणी आणि पुरवठा दर्शवलेला आहे. तर OY अक्षावर या ठिकाणी किंमत दर्शवलेली आहे. DD हा उद्योगाचा दीर्घकालीन मागणी वक्र असून SS हा उद्योगाचा दीर्घकालीन पुरवठा वक्र आहे. उद्योगाच्या म्हणजे पूर्ण स्पर्धेतील उद्योगाच्या दीर्घकालीन समतोलाच्या ज्या अटी आहेत त्या अटींपैकी सर्वात महत्त्वाची अट आहे
की उद्योगाचा दीर्घकालीन पुरवठा आणि दीर्घकालीन मागणी समान असावी। या आकृतीमध्ये हा जो E1 बिंदू आहे, तर या E1 बिंदूमध्ये दीर्घकालीन पुरवठा वक्र आणि दीर्घकालीन मागणी वक्र हे दोन्ही वक्र एकमेकांना छेदून जातात। त्यामुळे या ई बिंदूमध्ये दीर्घकालीन मागणी आणि दीर्घकालीन पुरवठा हे दोन्ही समान होतात। त्यामुळे या E1 बिंदूमध्ये उद्योगाचा दीर्घकालीन समतोल प्रस्थापित होत। या दीर्घकालीन समतोलामध्ये O पासून तर N पर्यंत एवढी दीर्घकालीन मागणी आणि पुरवठा आहे, म्हणजे O पासून तर N1 पर्यंत एवढा मागणी आणि पुरवठा आहे। या मागणी आणि पुरवठ्यासाठी जी किंमत आहे, तर ती किंमत O पासून तर P पर्यंत एवढी अस्तित्वात आहे। ही जी O पासून P पर्यंत किंमत अस्तित्वात आलेली, या किंमतीला व्यवसाय संस्था त्या ठिकाणी आपल्या वस्तूची विक्री करते। त्यामुळे N1 या उत्पादनासाठी O पासून तर P पर्यंत ही किंमत या ठिकाणी अस्तित्वात येऊन उद्योगाचा दीर्घकालीन समतोल या ठिकाणी प्रस्थापित होत। तर अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेतील व्यवसाय संस्थेचा आणि उद्योगाचा दीर्घकालीन समतोल कसा प्रस्थापित होत हे या ठिकाणी आपण स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद। थँक्यू।